या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅग हा इंग्लिश ग्रामरचा एक प्रकार पाहणार आहोत। तर मी वाक्य देतो आणि तुम्हाला त्यांचे क्वेश्चन टॅग करायचे आहेत। बघा, पहिलं वाक्य आहे, ही इज कमिंग टू द पार्टी। हे सेंटेन्स आहे पूर्ण। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सेंटेन्स आहे, याचं तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचं। तर क्वेश्चन टॅग करताना तुम्हाला हे पूर्ण वाक्य परत लिहावं लागणार आहे। पूर्ण वाक्य परत लिहायचं जशाला तसं। पूर्ण वाक्य परत लिहायचं जशाला तसं आणि शेवटी फुल स्टॉप द्यायच्याऐवजी तुम्ही काय द्यायचा, कॉमा द्यायचा आणि मग क्वेश्चन टॅग करायचा। आता कसं करायचं क्वेश्चन टॅग? पहिल्यांदा जे हेल्पिंग वर्ब आहे ते घ्यायचं। इथं हेल्पिंग वर्ब कोणता, इज, तर इज घ्यायचं आणि वाक्य पॉझिटिव्ह आहे, वाक्यामध्ये नॉट शब्द नाही, तर याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये नॉट लावायचं। आता इजला नॉट लावलं तर ते होते इजंट। आणि नंतर तुमचं जे सब्जेक्टमध्ये प्रोनाउन आहे ते घ्यायचं। सब्जेक्टमध्ये तर इथं दिलेलं ऑलरेडी प्रोनाउन आहे ही, तर मग तुम्ही ही घ्यायचं डायरेक्ट, इजंट ही, आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क। चला नेक्स्ट सेंटेन्स बघू। पुढचं सेंटेन्स आहे, दे हॅवंट फिनिश्ड देअर होमवर्क। परत तेच करणार तुम्ही, पूर्ण सेंटेन्स जशाला तसं लिहून घेणार। शेवटी फुल स्टॉपच्या ऐवजी तुम्ही कॉमा देणार आणि मग इथे यावेळेस बघा, यावेळेस हेल्पिंग वर्ब हॅव आहे पण त्याला ऑलरेडी नॉट लावलेला आहे। तर मग तुम्ही आता वाक्य क्वेश्चन टॅग करताना नॉट नाही लावणार, फक्त हेल्पिंग वर्ब लिहिणार हॅव आणि नंतर प्रोनाउन, प्रोनाउन काय, दे, आणि शेवटी क्वेश्चन मार्क। तर बघा, जर इथं तुमच्या हेल्पिंग वर्बला नॉट लावलेलं नसेल तर मग आन्सरमध्ये नॉट लावायचं, आणि ऑलरेडी नॉट लावलेलं असेल तर मग आन्सरमध्ये नॉट नाही लावायचं। पुढचं सेंटेन्स आहे, यू लाईक आईस्क्रीम। शेवटी कॉमा द्यायचा। आता यावेळेस जर तुम्ही नोटीस केलं तर हेल्पिंग वर्बच नाहीये, तर मग तुम्हाला ओळखावं लागणार टेन्स कोणता आहे। टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात, एक तर तुम्ही डू हेल्पिंग वर्ब घेऊ शकता, नाही तर घेऊ शकता डज। डू कधी घ्यायचं, जेव्हा तुमच्याकडे जे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट ते कसा पाहिजे, एक तर फर्स्ट पर्सन पाहिजे म्हणजे आय वगैरे, नाही तर मग अनेक वचनी पाहिजे म्हणजे यू आणि दे। तर यू आणि दे आणि आयला डू येते, त्यामुळे इथं तुम्ही डू घेणार। आणि डूला जेव्हा तुम्ही नॉट लावता तर ते होते डोंट। आणि डज कधी येणार, जेव्हा सब्जेक्ट कोण असते, ही किंवा शी किंवा इट किंवा कोणाचं पण नाव जेव्हा असते तेव्हा डज सब्जेक्ट येणार, डज येणार हेल्पिंग वर्ब। डोंट आणि सब्जेक्ट कोण आहे, यू, तर यू जशाला तसं डोंट यू आणि क्वेश्चन मार्क। चार नंबरचं वाक्य, शी कॅन स्पीक इंग्लिश। वाक्य पूर्ण जशाला तसं लिहून घ्यायचं। शेवटी कॉमा द्यायचा फुल स्टॉपच्या ऐवजी। त्याच्यानंतर इथे हेल्पिंग वर्ब कॅन आहे, कॅन घ्यायचं, त्याला नॉट लावायचं, कॅनला नॉट लावलं की कांट होते, आणि प्रोनाउन कोणता आहे, शी, आणि शेवटी क्वेश्चन मार्क।
5 नंबरचं वाक्य, आय एम लेट. पूर्ण वाक्य जशाला तसं लिहून घ्यायचं परत. शेवटी कॉमा द्यायचा. आता यावेळेस बघा ॲम आहे, तर तुम्ही हेल्पिंग वर्ब ॲम नाही घेणार. यावेळेस तुम्ही ॲम जरी आलं तरी हेल्पिंग वर्ब घ्यावं लागते आर. आणि वाक्यात नॉट नाही म्हणून याला नॉट लावलं तर ते होते आरंट. आणि सब्जेक्ट आहे आय आणि क्वेश्चन मार्क, आरंट आहे. ते झाले तुमचे 5 सेंटेन्सेस. आता मी घरून करून आणायला तुम्हाला 10 देतो होमवर्कमध्ये. होमवर्क, she is studying right now. राईट नाव म्हणजे आत्ता. आत्ता सध्या ती अभ्यास करत आहे. पुढचा आहे वी आर गोइंग टू द मार्केट. आम्ही मार्केट म्हणजे बाजारामध्ये जात आहोत. ही पण क्रिया चालूच आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. पुढचा आहे दे हॅव फिनिश्ड. फिनिश म्हणजे संपवणे, त्यांनी संपवलं. दियर वर्क, दियर म्हणजे त्यांचं, वर्क म्हणजे काम, त्यांनी त्यांचं काम संपवलेलं आहे. नंतर आहे रवी इज व्हेरी टायर्ड. म्हणजे रवी खूप थकलेला आहे. 5वं वाक्य आहे यू कॅन हेल्प मी. यू म्हणजे तू मला मदत करू शकतोस. हेल्प म्हणजे मदत. 6वं आहे ही इज युअर ब्रदर. ही म्हणजे तो, ब्रदर म्हणजे भाऊ, युअर म्हणजे तुझा, तो तुझा भाऊ आहे. त्याच्यानंतरचा आहे इट इज रेनिंग हेविली. हेविली म्हणजे खूप जोराचा पाऊस पडत आहे. रेनिंग म्हणजे पाऊस, खूप जोराचा पाऊस पडत आहे. 8वं शी हॅज नेवर बीन टू लंडन. शी हॅज नेवर बीन टू लंडन. आणि या सगळ्या क्वेश्चन टॅगचे आन्सर खाली कमेंटमध्ये टाका. या 10चे पण जे होमवर्कवाले वाक्य आहेत त्यांचे आन्सर खाली कमेंट्समध्ये लिहा. आय शुड फिनिश धिस टास्क. टास्क म्हणजे काम. मी हे काम पूर्ण करायला पाहिजे. लास्ट आहे यू वेअर ॲट द कॉन्सर्ट. म्हणजे तू कॉन्सर्टमध्ये होतास.